नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। श्रीपूर तालुका माळशिरस येथील शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांनी व परिसरातील महिला भगिनींनी देशाच्या सीमेवरती रक्षण करीत असलेल्या सैनिकांना, पोलिसांना, जवानांना व दिवसरात्र आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांना श्रीपूरच्या पोस्टामधून राख्या पाठवल्या आहेत। गेले 15 वर्षापासून शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान सैनिकांसाठी, पोलिसांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित असते। देशरक्षण करत असताना या पोलिसांना, सैनिकांना कुटुंबामध्ये एकत्रित सण उत्सव साजरे करता येत नाहीत। म्हणून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्षा सविता नाईक-नवरे, सचिव सारिका नाईक-नवरे, सदस्या विजया नाईक-नवरे, कांचन देवडकर, सारिका मोहिते, रंजना अडसूळ, मनीषा खिलारे, सुप्रिया खांडेकर, निकिता राऊत, शीतल माने, निर्मला बुद्धिबळे, रुपाली वाघ, जयश्री बुद्धिबळे या महिला भगिनींनी राख्या एकत्रित करून श्रीपूर पोस्टामधून बॉर्डरवरती नवी दिल्ली, गडचिरोली, हरियाणा, लेह लडाख, तळेगाव, पुणे, भोपाळ, मद्रास पोलीस स्टेशन या ठिकाणी राख्या पाठवल्या आहेत। राख्याबरोबरच पॉकेटमध्ये एक शुभेच्छा पत्र देखील पाठवले आहे आणि बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने समाजापुढे एक आदर्श देखील ठेवला आहे। श्रीपूर पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर लक्ष्मण फड, असिस्टंट पोस्ट मास्तर अश्विनी शेटे, पोस्टमन शीतल मिसाळ यांनी राख्या पाठवण्याची पोस्टामध्ये चांगल्या प्रकारे सोय केल्यामुळे महिला भगिनीमधून त्यांचे कौतुक केले जात आहे। सीमेवरील जवान, पोलीस आपापल्या जीवाची बाजी लावून देश संरक्षण करीत असतात। सर्वजण कर्तव्य बजावताना अनेक सण, वार, उत्सव यांच्यापासून वंचित राहत असतात। त्यांना सेवेच्या ठिकाणी राखी पौर्णिमा साजरी करता यावी म्हणूनच प्रतिष्ठानच्या वतीने ह्या राख्या पाठवलेल्या आहेत। शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या वतीने हा रक्षाबंधनाचा उपक्रम राबवला जातो आणि बॉर्डरवर जे सैनिक आहेत, जे सर्व आम्हा भारतीयांचं रक्षण करतात, मग त्यांचं रक्षणही कोणीतरी केलं पाहिजे। रक्षाबंधन हा सण हा रक्षा धागा मानला जातो, म्हणजे प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहिणीचं रक्षण करण्याची शपथ घेतो। मग हे जे सीमेवर आमची रक्षा करणारे, सर्व भारतीयांची, आमच्या सर्व बहिणींची रक्षा करणारे जे आमचे बॉर्डरवर जे आमचे भाऊ आहेत, त्या सर्वांसाठी शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या राख्या पाठवल्या जातात आणि त्यांच्याकडून दरवर्षी आम्हाला त्याची काय म्हणतात ते प्रत्येक गोष्टीचा त्यांनी त्या राख्या बांधलेला असेल किंवा त्यांनी रक्षाबंधन साजरं केलेलं असेल त्याचा व्हिडिओ आमच्यापर्यंत आम्हाला पोहोचतो। त्या सर्व आमच्या बॉर्डरवरच्या सैनिकांना, पोलीस बांधवांना, सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या वतीने, माझ्या या सर्व मैत्रिणींच्या वतीने शुभेच्छा देते की तुम्ही आमचं रक्षण करता आणि या रक्षा धाग्याच्या माध्यमातून तुमचं रक्षण अगदी अविरत हो। आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की जो बॉर्डरवर आमचे सैनिक आमची रक्षा करत आहेत त्यांना अगदी ईश्वर त्यांना सदैव निरोगी, सुदृढ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं रक्षण करो। आमचा रक्षा धागा तर आहेच, तुम्ही सर्वजण तुमची काळजी घ्या आमच्या शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि माझ्या या सर्व मैत्रिणींच्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा।
माध्यमातून बॉर्डरवरील सैनिक असतील, पोलीस बांधव असतील यांना दरवर्षी राख्या पाठवल्या जातात आणि रक्षाबंधनाच्या निमित्त शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी श्रीपूरचं जे आपलं पोस्ट ऑफिस आहे त्यामधील साहेब आहेत त्यांचं या उपक्रमासाठी खूप मोठं त्यांच्या सहकार्यांचं असेल, साहेबांचं असेल, खूप मोठं सहकार्य आम्हाला आमच्या प्रतिष्ठानला लाभतं। सर्व सैनिकांना आणि पोलिसांना दरवर्षी या रक्षाबंधनाच्या निमित्त राख्या पाठवल्या जातात। या उपक्रमाच्या निमित्ताने मी सर्व सैनिकांना, पोलिसांना शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि पोस्ट ऑफिसमधील सर्व सहकार्यांचे आणि साहेबांचे मनपूर्वक आभार मानते।